आंदोलन केले, काय आंदोलनाचा मोटिव्ह होता आणि काय कशा प्रकारे केले आंदोलन? हा जो आंदोलन आहे हा शासनाविरोधात कमी आणि बीजेपीने जे अनियमित धोरणाबद्दल हा काँग्रेस पक्षाने केलेला आंदोलन आहे। तुम्ही बघत असाल दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलचे दरवाढी होत आहेत। तर दरवाढी नुसते पेट्रोल डिझेलचे न होता त्याच्यानी सामान्य जनतेला प्रत्येक कमोडिटीवरती इफेक्ट होणारे आहेत। मग त्यांचे भाज्या असतील, त्याच्यानंतर आपले खाद्यपदार्थ असेल, शेतकऱ्यांचे शेतमालाला भाव नसेल मिळत, असे प्रत्येक आपल्या इकॉनॉमीला त्याचा इफेक्ट होत आहे। तर भाजप सरकार, शिंदे सरकार आणि अजित पवार गटाच्या सरकारच्या विरोधात हाच आम्ही इथे निषेध केलेला आहे। तुम्ही बघितलं असेल नीट पेपरचे जर काय लीक झाले असतील तर त्यावरती सरकार कुठली घोषणा करायला तयार नाही किंवा त्यांचा ठोस भूमिका घ्यायला तयार नाहीत। की ते किसान आत्महत्या करतायत त्याच्यावरती कोण बोलायला तयार नाहीत। लोक बघतायत की सिलेंडर गॅससाठी आताही आपण बघितलंय की पेट्रोल भरायला येतात पण तिथे सिलेंडर त्यांनी त्यांच्या पुढ्यात ठेवलेला आहे। या एवढी जर काय इथे परेशानी असेल तर सरकारने त्यांची ठोस भूमिका घ्यावी आणि येत्या काळामध्ये पेट्रोल प्राइसचे दर नक्कीच कमी करावे। त्यांनी त्यांचे टॅक्सेस जे इलिगल टॅक्सेस लावलेले आहेत, नुसतंच त्या जनतेवरती त्याचा भार दिलेला आहे, तो कमी करावा। जर काय नाही केलं तर येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्ष नक्कीच हा अजून उग्र आंदोलन करून या सरकारला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। मेलोडी चॉकलेट हातात घेऊन तुम्ही आंदोलन केलं, त्याबद्दल काय? मेलोडी आता सध्या ट्रेंडिंग आहे। मोदीजींना माहिती आहे की कुठल्या विषयाला कशी बगल द्यायची। इथे ते इटली करून बोंबलत होते आणि शेवटी इटलीच्या गोदीत जाऊन तिथे बसले आणि तिकडे जाऊन मेलोडी खा बोलत होते। म्हणजे इथे किसान आत्महत्या करा तर मेलोडी खा, इथे पेपर लीक झाले मेलोडी का। 2-2 वर्ष पोरं मेहनत करतायत, पालक वर्ग तिकडे मेहनत करतायत, पैसे घेतायत, कर्ज घेतायत, पण काय तर मेलोडी का विसरून जा। तर म्हणून आम्ही मेलोडी दाखवून इकडे लोकांना मेलोडी वाटून त्याचा एक प्रतिकात्मक आम्ही इथे निषेध काँग्रेस पक्षातर्फे, डोंबिवली शहर काँग्रेस पक्षातर्फे इथे आम्ही निषेध नोंदवलेला आहे।